नमस्कार मित्रांनो, मी अभिनेता, प्रबोधनकार आणि मोटिवेशनल स्पीकर राजेश कराडे. मी माझ्या ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज मी आपल्याला विख्यात आणि प्रख्यात प्रल्हाद केशव अत्रे यांनी मराठा या दैनिकामध्ये 7 डिसेंबर 1956 रोजी लिहिलेला अग्रलेख होता, तो म्हणजे महापुरुष गेला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनावर लिहिलेला हा अग्रलेख पुन्हा एकदा मी आपल्यासाठी समोर घेऊन आलो आहे. अग्रलेखाचा टायटल होता महापुरुष गेला. लेखक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. दैनिक मराठा 7 डिसेंबर 1956. महापुरुष गेला. काल रात्री या देशाचा एक महान पुरुष गेला, ज्याने आपल्या बुद्धीने, चिकाटीने आणि परिश्रमाने समाजाच्या सर्वात खालच्या स्तरावरून उभे राहून देशाच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर अमिट ठसा उमटविला. तो डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आज आपल्यामध्ये राहिला नाही. डॉक्टर आंबेडकर हे असामान्य बुद्धिमत्तेचे, विलक्षण परिश्रमाचे आणि विलक्षण धैर्याचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी जे काही केले ते केवळ स्वतःसाठी नव्हे, तर कोट्यावधी शोषित आणि पीडित जनतेसाठी केले. त्यांनी समाजातील अन्यायाला फक्त शब्दांनी नव्हे, तर कृतीने आव्हान दिले. त्यांनी हातात पुस्तक घेतले, पण हृदयात क्रांती पेटवली. त्यांनी कायद्यातून न्याय आणण्याचा प्रयत्न केला. ते या देशाचे पहिले कायदेमंत्री होते, परंतु त्यांनी आपल्या पदाला नव्हे तर विचारांना प्रतिष्ठा दिली. ते असहमत होते, पण कटू नव्हते. ते क्रांतिकारी होते, पण हिंसक नव्हते. त्यांनी हजारो वर्षांच्या गुलामीत दडपलेल्या माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला. त्यांनी त्याला स्वाभिमान दिला. त्यांनी समाजातील जातीभेद, अस्पृश्यता, न्याय आणि अंधश्रद्धा यांच्या विरोधात संघर्ष केला आणि त्या संघर्षात ते थकले नाहीत, झुकले नाहीत, विकले नाहीत. त्यांच्या निधनाने भारताने केवळ एक नेता गमावला नाही, तर एक जागृत विवेक, एक विचारशक्ती आणि एक आत्मा गमावला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे शिल्पकार होते. त्यांनी संविधान तयार केले, पण त्यामागे केवळ कायद्याची भाषा नव्हती. होती ती समाजाला न्याय, समता आणि बंधुत्व देण्याची तळमळ. त्यांनी आपल्या जीवनात कितीतरी अन्याय सहन केला, पण त्यांनी कधीही द्वेषाला स्थान दिले नाही. त्यांच्या जीवनाचा संदेश असा होता: शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा संदेश आजही तितकाच जिवंत आहे आणि उद्याही राहील. आज लाखो लोक रडत आहेत, परंतु त्यांच्या अश्रूमध्ये केवळ दुःख नाही, तर कृतज्ञताही आहे. कारण त्यांनी एक माणूस दिला, जो माणुसकी शिकवून गेला. अशा या महापुरुषाला आमचा शतश नमस्कार. प्राचार्य प्रल्हाद केशव अत्रे. हा लेख नुसता शोकलेख नाही, तर एका युगाचा भावनिक दस्तऐवज आहे. अत्र्यांनी मतभेद असूनही जेवढे निर्भीड आणि सन्मानपूर्वक आंबेडकरांचं मूल्यमापन केलं, ते मराठी पत्रकारितेला अतुलनीय मानले जाते. अशा या युगपुरुषाला, बाबासाहेब आंबेडकरांना माझा शतश वंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र.